नमस्कार माऊली, चला ज्ञानेश्वरीच्या सहवासात. ज्ञानेश्वरी अध्याय 7 मधील 195 ते 200 ओव्यांच्या सहवासात आपण जाऊया. भगवंताचं मार्गदर्शन सुरू होतं आणि अर्जुनाच्या लक्षात आलं की भगवंतांच्या मुखातून जे शब्द ब्रह्म प्रगट होत आहे ते शब्द ब्रह्म म्हणजे जणू काही साक्षात त्या शब्दरूपी ताऱ्यांचं पाण्यात पडलेलं प्रतिबिंब होय. त्यातला मूळ अर्थ हा वेगळाच आहे आणि त्या प्रतिबिंब आणि बिंबाचा संबंध लक्षात न आल्यामुळे आपण जरा फसले गेलो आहोत. हे त्याच्या लक्षात येऊन अर्जुनाला आश्चर्य वाटलं. हे मनामध्ये विचारांचे भावनांचे घडणारे जे प्रसंग आहेत ते आपल्या ज्ञानोबा रायांनी अचूक टिपलेत आणि आपल्या समोर ते प्रगट केलेत. अर्जुनाच्या मनामध्ये जे विचार आणि भाव उमटतायत त्याबद्दल ज्ञानोबा राय आता पुढे म्हणतात. अर्जुन म्हणतो, इये पदे नवती फुडिया गगनाचियाची घडिया येथ आमुची मती बुडलिया थाव न निघे. अर्जुनाच्या लक्षात आलं की अरे, भगवंतांच्या मुखातून प्रगट झालेली ही पद अर्थात शब्द ब्रह्म हे साधे सुधे नाहीत, तर जणू काही आकाशाच्या एकावर एक रचलेल्या घड्या आहेत. गगनाचिया घडिया असं म्हटलेलं आहे. आता ह्या गगनाची खोली कोण जाणणार? जणू काही त्याचप्रमाणे भगवंतांच्या मुखातून प्रगट झालेल्या शब्दांच्या मागे जो अर्थ आहे त्या अर्थाची खोली जाणणं आपल्या बुद्धीला शक्य नाही. येथ आमुची मती बुडलिया थाव न निघे. बुद्धीच्या साह्याने ह्याचा थांग पत्ता काही लागणार नाही असा मनातल्या मनात अर्जुन विचार करतोय. वांचुनी जाणा वयाची के गोठी ऐसे जीवी कल्पुनी किरीटी तिये पुनरपी केली दृष्टी यादवेंद्रा. आपल्या बुद्धीला अशा प्रकारे या शब्दांमागे जो अर्थ आहे त्याचा थांग पत्ता लागणार नाही. तेव्हा असा प्रयत्न करण्याचा विचारच करायला नको असा विचार करून अर्जुनाने परत एकदा भगवंतांकडे दृष्टी वळवली. मग विनविले सुभटे हा हो जीये एक वाटे सातही पदे अनुच्चिष्ठे नवले आहाती. भगवंतांकडे दृष्टी वळवून अर्जुन म्हणतो, भगवंता, एक प्रार्थना आहे. तुम्ही ही जी 7 पद उच्चारलीत अर्थात 7 गोष्टी ज्या ब्रह्मस्वरूप आहेत त्या अनुच्चिष्ट राहिल्या म्हणजे मला त्याची चवच घेता आली नाही अशी ही पद आश्चर्यकारक आहेत. प्रांजळपणे अर्जुन भगवंताला ही प्रार्थना करतोय. एरवी अवधानाचे मी वहिलेपणे नाना प्रमेयांचे उगाणे काय श्रवणाचे नियांगणे बोलोला हाती. अर्जुन म्हणतो की ही अनुच्चिष्ट राहिली, आम्हाला त्याची चव चाखता आली नाही.
परंतु अनेक प्रकारचे सिद्धांत उलगडले जातात, त्यांचा अर्थ सांगितला जातो. परंतु जर त्या ठिकाणी अवधान नसेल तर नुसतं कानावर पडलंय म्हणून काही त्याच्याबद्दल बोलता येईल का? थोडक्यात अर्जुनाला असं म्हणायचंय की कानावर जेव्हा शब्द पडतात त्यावेळी अवधान असं असावं की ते शब्द आपल्या हृदयापर्यंत जावेत, हृदयात मंथन घडावं आणि नंतर हृदय त्या शब्दांच्या मागचा जो अर्थ आहे, भाव आहे, त्याच्याशी एकरूप होऊन बोधरूपच होऊन जावं, असं श्रवण घडावं. परंतु तसं घडलं नाही. परी तैसे हे नोहेची देवा, देखिला अक्षरांचा मेळावा आणि विस्मयाचिया जीवा विस्मयो झाला. काय सुंदर प्रकारे ही भावना ज्ञानोबारायांनी टिपली आहे. अर्जुन म्हणतो, पण भगवंता असं झालं नाही. तुम्ही हे शब्द उच्चारलेत आणि तुमच्या मुखातून हा शब्दांचा प्रवाह बाहेर पडताना मी पाहिला. त्या शब्दांकडे माझं लक्ष होतं आणि त्यामुळे माझ्या मनात निर्माण झालेल्या आश्चर्यालाही आश्चर्य वाटलं. काय कल्पना आहे! मनामधल्या आश्चर्यालाही आश्चर्य वाटलं असं अर्जुन म्हणतोय. आणि विस्मयाचिया जीवा विस्मयो झाला. आश्चर्याच्या जीवालाच आश्चर्य झाला. कानाचेनी गवाक्षद्वारे, कानाचेनी गवाक्षद्वारे बोलाचे रश्मी अभ्यंतरे, पाहेना तव चमत्कारे अवधान ठकले. अर्जुन आपल्या बाबतीत काय झालं ते सांगतो. अर्जुन म्हणतो, माझ्या कानाच्या झरोक्यातून म्हणजे छोट्या द्वारांमधनं, गवाक्षांमधनं आपले शब्दरूपी किरण, काय उपमा आहे बघा. भगवंतांच्या मुखातून प्रगट होणारे शब्द म्हणजे जणू काही शब्दरूपी किरण. अर्जुन म्हणतो, माझ्या हृदयात आली आणि ती माझ्या हृदयात आलेली पाहून मी आश्चर्यचकित झालो. माझं मन आश्चर्याने व्यापून गेलं आणि त्यामुळेच त्या शब्दांचा जो अर्थ आहे, त्या शब्दांचा जो अर्थ आहे, त्या अर्थाशी माझं असलेलं अवधान सुटलं. हे अर्जुन भगवंताला सांगतोय, अत्यंत मोकळेपणाने सांगतोय. आणि हा प्रसंग ज्ञानोबारायांनी किती सुंदर रीतीने आपल्या समोर उभा केला आहे. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी.